संविधान ते शहरी नक्षलवाद. तुम्ही सुरू केलेलं अभियान शहरी संविधान बचावचं ते शहरी नक्षलवादापर्यंत खरंच येऊन ठेपलं आहे का? काय आहे का मागचं कारण? म्हणजे तुम्ही शहरी नक्षलवादी जर असाल, माओवादी जर असाल, तर यावर तुमचं म्हणणं या महाराष्ट्रातील लोकांना जाणून घेणं खूप महत्वाचं वाटतं. तुम्ही यावर तुमचं म्हणणं नेमकं मांडावं असं मी म्हणतो. नमस्कार प्रिय मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर लाईव्ह प्रोग्राम मध्ये भेटतो आहोत. नागपूर मधनं या पद्धतीचा पहिल्यांदा हा लाईव्ह प्रोग्राम होतो आहे. अर्थातच आपल्या प्रत्येक लाईव्ह प्रोग्राम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी हे लाईव्ह तुम्हाला दिसतंय त्या त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू इच्छिता ते करा. डायरेक्ट प्रश्न पण विचारा. अर्थात तुम्हाला टाईप करून हे प्रश्न विचारावे लागतील. त्यातले अत्यंत महत्वाचे प्रश्न घेतले जातील, त्याची उत्तरही त्या निमित्तानं दिली जाईल. विकासजी, तुम्ही जी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला की संपूर्ण जी लढाई आहे ती आपण काही वर्षांपासून लढतो आहे, खास करून लोकसभेच्या आधी आणि आता विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी. संविधान बचाव देश बचाव, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं अभियान आपण करत आहोत. आणि हे जे या पद्धतीचं आपण अभियान करत आलेलो आहे त्या सगळ्या अभियानाचा परिणाम असा झाला की संपूर्ण विदर्भामधलं आणि ज्या ज्या ठिकाणी या सभा झाल्या, मग ते खानदेश असेल किंवा इतरत्र कोणती जागा असेल, त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. कारण माझं सगळ्यात मोठं दुःख हे होतं की आपल्या देशातल्या अनेक लोकांना आपल्या संविधानानं आपल्याला काय दिलेलं आहे याची नीट कल्पना नाही. आणि म्हणून ह्या निवडणुकींच्या सभा असताना सुद्धा मी अतिशय गंभीरपणे या विषयाची मांडणी 2-2.5 तासपर्यंत करत आलेलो आहे. आणि ही जी मांडणी करत असताना लोकांपर्यंत संविधानाने आपल्याला नेमकं काय दिलं, आपल्या देशामधली गेल्या 2000 वर्षाची अवस्था काय होती, सर्वसामान्य माणूस जो इथला आहे ज्याला शूद्र समजलं जातं, त्या शूद्र माणसाची या समाजामध्ये काय अवस्था राहिलेली आहे याचं चित्र उभं करून संविधानामुळे आणि खास करून त्याच्या आधीच्या स्वातंत्र्य आंदोलनामुळे हे चित्र या देशामध्ये कसं बदललं आणि पहिल्यांदा 2000 वर्षानंतर सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळाला, अधिकार मिळाला, हे अतिशय प्रकर्षानं लोकांपर्यंत मी मांडत आलो आहे. काल जी राहुल गांधींची सभा झाली ती मुळातच संविधान या विषयावरचीच होती. खरं म्हणजे ती राहुल गांधींची सभा नव्हती. विविध प्रकारच्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना एकत्र आल्या, संविधान विषयावर त्यांनी परिषद आयोजित केली आणि त्या परिषदेला ऍड्रेस करण्यासाठी राहुल गांधी आले. आता नेमकेपणानं या परिषदेला ऍड्रेस करण्यासाठी राहुल गांधींना का बोलावलं? एक साधी गोष्ट आहे की संविधानामध्ये जे आहे, जी मूल्य आहेत, याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत, ती मूल्य मानणाराच केवळ नव्हे तर त्याबाबत अत्यंत आग्रही असणारा तो नेता आहे. राहुल गांधी त्याबाबत केवळ आग्रही नाहीत, ते कटिबद्ध आहे. आणि म्हणून त्यांना प्रामुख्यानं या पद्धतीच्या एका परिषदेचं आयोजन केल्यानंतर ऍड्रेस करण्यासाठी बोलावलेलं. आता त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाबद्दल आपण नंतर चर्चा करूया. पण सगळ्यात पहिले तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातले सगळ्यात महत्वाचे भाजपचे नेते, जे प्रत्यक्षामध्ये आता खरं म्हणजे आपण जर विचार केला तर अख्खं महाराष्ट्र ते चालवत आहेत असं आपण म्हणू शकतो, महाराष्ट्राचं सरकार चालवत आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती फार मस्त प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करतो. त्यांनी यांना अर्बन नक्षलवाद हा शब्द वापरलेला आहे. मी अभिनंदन काय करतोय, करण्याचं कारण काय? कारण हळूहळू हे बावचळलेले असल्यामुळे, बिथरलेले असल्यामुळे यांचं आतलं खरं स्वरूप बाहेर येत आहे आणि त्या या शब्दांमधनं नेमकेपणानं व्यक्त झालेलं आहे. या लोकांसोबत मी दीर्घकाळ काम केलेलं आहे. असं वाटलं होतं की जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये हे RSSचे लोक, त्यावेळेस जनसंघाचे लोक सामील झाले, यांनी जयप्रकाश नारायणांचे आणि गांधींचे विचार स्वीकारले आणि ही माणसं आता बदलतात. पण ज्यावेळेस त्यांच्या हाती सत्ता आली, सत्ता आणण्याच्या प्रक्रियेमध्येच त्यांनी जे या देशाला कधीच मान्य नाही, धर्माच्या आधारावर भेद करणं, संपूर्ण देशामध्ये एक सांप्रदायिक वातावरण तयार करणं,
त्या सांप्रदायिक वातावरणामधनं संपूर्ण देशामध्ये एक दुही निर्माण करणं, हिंदूंच्या मनात सुद्धा एक असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करणं, आणि या सगळ्यांचा एक असा परिणाम झाला की प्रत्यक्षामध्ये या पद्धतीचं वातावरण निर्माण करून त्यांनी सत्ता हस्तगत केली, पण संपूर्ण देशाचं विभाजन करून टाकलं. आता हे विभाजन जे आहे ते गावोगाव झालेलं आहे, माणसांमध्ये झालेलं आहे. हे विभाजन कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या प्रकारचं आहे? त्यासाठी मी स्वतः RSSचे प्रमुख मोहनजी भागवत यांचं 2 वर्ष आधीचं वक्तव्य आधी ऐकवलं. ते असं म्हणाले की आपली ही जी राज्यघटना निर्माण झालेली आहे ती राज्यघटना युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. आम्हाला ती भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. याचा नेमका अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे या लोकांचं जे छुप स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येईल. भारतीय राज्यघटना जी आपली आहे सध्याची, ज्याची प्रस्तावना संविधान दिवसाच्या निमित्तानं शाळांपर्यंत, माणसांपर्यंत, या देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे, आणि त्यामध्ये बीजेपी सरकारचाही हात आहे. कारण संपूर्ण देशामध्ये संविधान दिवस साजरा करण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये ती आधी सुरू झाली होती, पण संपूर्ण देशामध्ये ती प्रामुख्यानं मोदीजी सरकार आल्यानंतर सुरू झालेली आहे. या प्रस्तावनेची मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, नाही तर सहजतेनं तुम्ही मोबाईलवर टाईप केलं तरी तुम्हाला ती प्रस्तावना मिळेल. 22 जानेवारी 1947 म्हणजे आपल्या देशाला प्रत्यक्ष स्वातंत्र्याचा दिवस 15 ऑगस्टला उजाडण्याच्या 8 महिने आधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेली ही प्रस्तावना संविधान सभेमध्ये सादर करण्यात आली. संविधान सभेनं तिला मान्यता दिली. ही जी प्रस्तावना आहे त्यामध्ये स्पष्टतः 4 महत्वाची मूल्य अधोरेखित करण्यात आली आहे. सुरुवातच काय आहे? वी द इंडियन पीपल, आम्ही भारतीय लोक. म्हणजे या प्रस्तावनेचा अर्थ काय होतो की आम्ही भारतीय लोकांनी ही संपूर्ण, ज्याला आपण संविधान म्हणतो, घटना म्हणतो, ती लिहिली आहे आणि ती आम्ही आम्हाला अर्पण केलेली आहे. म्हणजे ही संविधानाची प्रक्रिया जी आहे ती कशीही पार पडलेली असेल तरी हे काही संविधान एकट्या दुकट्या माणसांनी लिहिलेलं नाहीये, ते आम्ही सगळ्या भारतीय माणसांनी लिहिलेलं आहे आणि आपणच आपल्याला अर्पण केलेलं आहे, आम्ही त्याचे मालक आहोत. हा संपूर्ण सार या प्रस्तावनेमधनं येतो समोर. यामध्ये 4 महत्वाची मूल्य अधोरेखित केलेली आहे. पहिलं, समतेचं मूल्य. या देशामध्ये कोणीही माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही पंथाचा अनुयायी असेल, कोणत्याही धर्मामध्ये तो जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये त्याचा जन्म झालेला असेल, स्त्री असेल, पुरुष असेल किंवा एरवी काही असेल, त्या सगळ्यांना या देशामध्ये नागरिक म्हणून समान अधिकार असतील. त्या सगळ्यांना समान संधी सगळ्या क्षेत्रामध्ये मिळेल, याकरता या देशामध्ये त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात येईल. हे समतेचं मूल्य. राजकीय सुद्धा समता. या देशामधला अत्यंत श्रीमंत असलेला माणूस अंबानी, त्यालाही एकच वोट देण्याचा अधिकार, आणि या देशामध्ये एखादी भंगी व्यक्ती आहे, मुलगी आहे, तिलाही एकच वोट देण्याचा अधिकार. या पद्धतीची सामाजिक राजकीय समानता ऑलरेडी आपल्या राज्यघटनेनं स्वीकारलेली आहे. आणि आर्थिक समानतेच्या दिशेनं आपण चालत गेलं पाहिजे, पावलं टाकत गेलं पाहिजे. त्या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे, त्या पद्धतीची अर्थव्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे ऑलरेडी सुरुवातीच्याच राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यामध्ये समाजवादी या पद्धतीचा एक शब्द ऍड करण्यात आलेला आहे. तो जरी उशिरा 1976 साली ऍड केलेला असला तरीही पण ऑलरेडी तो या राज्यघटनेच्या धारणेमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे तो काही असा बाहेरून टाकलेला किंवा राज्यघटनेशी सुसंगत नसलेला शब्द नाहीये. दुसरं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे बंधुता. या देशामधल्या वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी, धर्मातल्या लोकांनी, पंथातल्या लोकांनी एक दुसऱ्यासोबत बंधुभावाने जगावं. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी दुय्यम नाही. या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण व्हावं. आणि राज्यघटनेनं कायद्यापासून सगळ्या ठिकाणी याच पद्धतीनं ते अधिकारही दिलेले आहेत आणि त्या मर्यादाही घातलेल्या आहेत. तिसरं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे स्वातंत्र्य. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, ते विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, स्वतःला जे पटतं ते सांगण्याचं स्वातंत्र्य,
त्यावर ठाम राहण्याचं स्वातंत्र्य. दुसऱ्याचा अपमान न करता, दुसऱ्याचा अधिक्षेप न करता तुम्ही आपले विचार स्वतंत्रपणे मांडू शकता. स्वतःची राजकीय विचारधारा मांडू शकता. स्वतःची वैचारिक जी काही तुमची बैठक असेल ती लोकांपुढे ठेवू शकता. आणि हे केवळ अभिव्यक्तीपर्यंत मर्यादित नव्हतं, विचार करण्यापर्यंत हे स्वातंत्र्य होतं. जोपर्यंत हा तुमचा विचार दुसऱ्याकरता घातक नाही, दुसऱ्याचं जीवन असह्य करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर चौथं अत्यंत महत्वाचं मूल्य ते म्हणजे जस्टिस, न्याय. हा न्याय केवळ कोर्टात मिळणारा नाही. कोर्टापुढे सगळी माणसं तर समान आहेतच, पण त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचा मुद्दा, कोर्टामध्ये जी सगळी माणसं आहेत ती सगळीच्या सगळी माणसं कोर्टापुढे समान असणारी, त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, राजकीय न्याय मिळाला पाहिजे, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, याबद्दल आपलं संविधान, आपली राज्यघटना अत्यंत आग्रही आहे. ही चारही मूल्य जी आहे त्याच्या आधारावर आपली संपूर्ण राज्यघटना उभी आहे. आणि RSSचे प्रमुख असं म्हणतात की ही जी मूल्य आहे ती युरोपियन मूल्य आहे. याला नवीन शब्द देवेंद्र फडणवीस आता देऊ इच्छित आहेत, अर्बन नक्षलवादी आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही समानतेचा विचार करता तुम्ही अर्बन नक्षलवादी आहात. ज्या ज्या वेळी तुम्ही बंधुतेचा विचार करता तेव्हा तेव्हा तुम्ही अर्बन नक्षलवादी आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा विचार करता, स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रामुख्यानं पुरस्कार करता, तो अर्बन नक्षलवादी विचार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांना समान न्याय मिळण्याचा विचार करता तेव्हा तेव्हा तो अर्बन नक्षलवाद आहे. यांच्या अर्बन नक्षलवादाची ही व्याख्या आहे. का बरं यांना ही व्याख्या करावी लागते? खरं म्हणजे हे डायरेक्टली आम्हाला हे संविधानच मान्य नाही असं म्हणतायत. RSSचे प्रमुख हे यांचे प्रामुख्यानं मेन प्रवक्ता आपण मानले पाहिजे. ते जाहीररित्याच म्हणतायत की हे संविधान युरोपियन मूल्यांनुसार निर्माण झालेलं आहे, भारतीय मूल्यांनुसार आम्हाला निर्माण करायचं आहे, म्हणजे ही चारही मूल्ये यांना मान्य नाहीत. कशी मान्य असणार आहेत? ज्यांनी मनुस्मृतीच्या आधारावर या देशावर 2000 वर्ष राज्य केलेलं आहे किमान, ज्यांनी या देशामध्ये समतेचा संदेश पोहोचवणार बुद्धाचं तत्वज्ञान, अशोकाचं तत्वज्ञान जाणीवपूर्वक भारतातनं उघडून फेकलं. भारतामध्ये त्याचे दृश्य स्वरूपामध्ये राहिलेत काही प्रकार, कदाचित काही स्तूप राहिलेली असतील, काही राहिलेली असतील, पण भारतामधनं बौद्ध धर्म हद्दपार करण्यात आला. तो भारताच्या बॉर्डरवर उपस्थित राहिला, जिवंत राहिला. तुम्ही जर 7 सिस्टर्स या भागामध्ये गेलात, नेपाळमध्ये गेलात, नेपाळ हा काही भारताचा भाग नाहीये, पण संपूर्ण हिमालयाचा भाग तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी बौद्ध धर्म दिसेल. पण एरवी भारतामध्ये बौद्ध पूर्णतः उखडून टाकलेला होता. मग जो काही भारतामध्ये आज तुम्हाला बौद्ध धर्म दिसतो आहे किंवा धम्म दिसतो आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरस्कृत केल्यानंतर निर्माण झालेला आहे. या देशामध्ये जो जो समतेचा विचार करण्याचा प्रयत्न करत होता त्या सगळ्यांना या लोकांनी प्रयत्नपूर्वक संपवलेला आहे. मग ती आपली संत परंपरा असेल, महाराष्ट्रामधली संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून सुरू झालेली जी संत परंपरा आहे, ज्यामध्ये संत एकनाथांसारखे संत आहे, गोरा कुंभारासारखे संत आहे, संत तुकारामांसारखे संत आहेत, गाडगे महाराजांसारखे आणि तुकडोजी महाराजांसारखे संत आहेत, हे सगळेच्या सगळे समता पुरस्कृत करणारे संत आहेत. या संतांनी अतिशय आग्रहानं माणूस हा माणूस असतो, सगळी माणसं समान असतात, या पद्धतीची केवळ मांडणी नाही केली, त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं आणि म्हणून महाराष्ट्र पुरोगामी होऊ शकलेला. हा जो समतेचा विचार आहे, सगळ्या माणसांना समान अधिकार असावा, भक्तीचाही समान अधिकार असावा, हा जो विचार आहे तो अर्बन नक्षलवादी विचार आहे. ही यांची व्याख्या आहे. एवढंच नव्हे तर या देशामध्ये ज्या समाजसुधारकांनी मांडणी केली, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, त्यानंतर संपूर्ण प्रबोधनकार ठाकरेंसारखी माणसं असतील, महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराची मांडणी करणारी सगळीच्या सगळी ही माणसं तर ही जाहीररित्याच अर्बन नक्षलवादी आहे. कारण ही या चारही मूल्यांचा आग्रह धरत आहे. आणि फार सुंदर पद्धतीनं राहुल गांधी बोलताना बोलून गेले. ते म्हणाले की राज्यघटनेमधला जो विचार आहे तो केवळ आंबेडकरांनी मांडलेला विचार नाहीये, तो या देशामधला बुद्धाचा विचार आहे, या देशामधल्या संत परंपरेचा विचार आहे,
या देशामधल्या ठिकठिकाणी प्रांतांमध्ये असलेले हे सगळेच्या सगळे समाज सुधारक आहेत. ज्योतिबा फुल्यांसारखे, सावित्रीबाई फुल्यांसारखे, शाहू महाराजांसारखे, आंबेडकरांसारखे, या सगळ्यांचा तो विचार आहे. महात्मा गांधींचा तो विचार आहे. या पद्धतीनं त्यांनी छानपैकी ही मांडणी केली, जी एका बाजूनं सत्य आहे. पण दुसऱ्या बाजूचं चित्र या देशामध्ये काय राहिले? या देशामध्ये गेल्या किमान 2000 वर्षांमध्ये अनेक हिंदू राजे होऊन गेलेत, पण देशावर राज्य मात्र मनुस्मृतीचं होतं. त्या राजांवरही मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिम राजे राहिलेत 700-800 वर्ष. पण या 700-800 वर्षांमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या, ज्यांना आपण हिंदू समजतो, भारतीय म्हणतो, त्यांच्यावर मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. 90 वर्ष तर पूर्णतः एक छत्री राज्य होतं. त्यांनी अनेक सुधारणा, कारण युरोपीय त्या काळामध्ये खूप बदलत होते, आणि बदलण्याच्या या प्रक्रियेमध्ये ब्रिटनचा अतिशय मोठा पुढाकार होता. तिथे लोकशाही रुजत होती. जरी त्यांचं साम्राज्य भारतावर होतं, तरी त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये तिथल्या पार्लमेंटमध्ये लोकशाही रुजत होती. आधुनिकता मोठ्या प्रमाणावर रुजत होते. वैज्ञानिकतेसोबत वैज्ञानिक दृष्टिकोन तिथे अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित होतो. त्या सगळ्यांचं रिफ्लेक्शन जरी भारतामध्ये येत असलं, पडत असलं, यातले जे काही चांगले अधिकारी होते, विचार करणारे अधिकारी होते, ते या गोष्टींना प्रोत्साहन देत होते, तरीही इंग्रजांनी मुद्दाम या मनुस्मृतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट इंग्रजांनी या देशामध्ये जेव्हा कायदे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मनुस्मृतीच्या आधारावर हे कायदे निर्माण केले पाहिजे या दिशेनं वाटचाल केलेली होती. कारण त्यांना या देशावर राज्य करायचं होतं. ते काही ते सुधारणा करण्यासाठी आलेलं नव्हतं. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या आपल्या देशावर मनुस्मृतीचं राज्य होतं. आणि मनुस्मृती काय? या मनुस्मृतीमध्ये समतेला कुठेही स्थानच नाही. मान्य नाही, इथपर्यंत नाही, स्थानच नाही. काही माणसं ब्रह्म्याच्या मुखातनं जन्माला येतात, आणि काही माणसं जे बाहूमधनं जन्माला येतात ते क्षत्रिय असतात, मांड्यांमधनं जे जन्माला येतात ते वैश्य असतात, आणि पायांमधनं ज्यांचा जन्म होतो ते शूद्र असतात. त्यातल्या त्यात मधल्या काळामध्ये पुराणांनी एक खूळ पसरवलं संपूर्ण भारतामध्ये, जे आजही आपल्याला वाचायला मिळतं, की कलियुगामध्ये दोन्ही वर्ण सस्पेंड केलेले आहेत मधले. वैश्य आणि क्षत्रिय आता कोणी उरलेलं नाही. आता या देशामध्ये केवळ 2च वर्ण उरलेले आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरे शूद्र. या पद्धतीची मांडणी अत्यंत आग्रहानं या देशामध्ये होत आलेली आहे, आणि त्याला मोठमोठ्या त्या काळातल्या विचारवंतांनी, धर्ममार्तंडांनी तर ठीकच आहे, पण विचारवंतांनी त्याला सपोर्ट दिलेला आहे. इंग्रजांच्याच काळामध्ये शाहू महाराजांनी जेव्हा पंचगंगेमध्ये स्नान करत असताना त्यांचा ब्राह्मण वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे, हे जेव्हा त्यांनी पाहिलं, त्यावेळेस त्यांनी त्याला प्रश्न विचारला की बाबा तू का म्हणतोयस वेदोक्त मंत्र, का नाही म्हणत, पुराणोक्त का म्हणतोय? त्यावेळेस त्या ब्राह्मणाने दिलेलं उत्तर फार मस्त आहे. तो म्हणतो, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात, आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रामुख्यानं मी तुमच्या पुढ्यामध्ये, मला वेद येत असले, वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यात म्हणू शकत नाही, आणि म्हणून मी पुराणातले मंत्र म्हणतोय. हे प्रकरण अतिशय विस्तारानं सांगण्यासारखं आहे. मी थोडक्यात फक्त आता उल्लेख केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगडोंब मुसळली, आणि तो आगडोंब मुसळल्यानंतर जाहीररित्या सगळ्या ब्राह्मणांनी एक मांडणी केली की सध्या या देशामध्ये 2च वर्ण आहे, कोणी क्षत्रिय नाही. त्यामुळे शाहू महाराज पण क्षत्रिय नाही, जरी ते शिवाजी राजांचे वंशज असले तरी. हे इंग्रजांच्या काळात घडलेलं आहे. त्याच्यावर मोठी लढाई झालेली आहे. 2 वर्षपर्यंत ही लढाई सुरू होती. त्यातून खऱ्या अर्थानं शाहू महाराज खूप बदलले. शाहू महाराजांनी खूप पुढे क्रांतिकारक पावलं उचलली वगैरे, हा पुढचा सगळा इतिहास. तर या देशामध्ये या पद्धतीनं मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. समतेला कुठे स्थान नव्हतं. जिथे माणसंच बरोबरीची नाही, काही माणसं मुखातनं जन्माला येतात, काही माणसं पायातनं जन्माला येतात, अशा वेळेस मित्रांनो खऱ्या अर्थानं बंधुता असू शकते का? ज्या देशामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, कुत्रं शिवलं तर चालतं, डुक्कर शिवलं तर चालतं,
पण माणूस शिवलेला चालत नाही. तिथे बंधुता कशी असू शकते? स्वातंत्र्य तर या देशामध्ये कधीच नव्हतं. स्त्रियांना शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं. ब्राह्मण वगळता इतरांना शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं. वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता. वाचण्याचा तर दूरच राहिला. ऐकण्याचाच जर अधिकार नाही तर वाचण्याचा कुठून येणार? आणि यांच्या पुराणोक्त व्याख्येनुसार कलियुगामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मण वगळता बाकीचे सगळेच्या सगळे शूद्र आहेत. म्हणजे ब्राह्मण जे काही या देशामध्ये 5%, 60% असतील, 10% असतील, अजून जातीय जनगणना झालेली नाही त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी माहित नाही. पण जे काही असेल ते वगळता बाकीचे सगळे शूद्र. म्हणजे या देशामध्ये 90%, 92% लोक जे काही हिंदू स्वतःला म्हणवतात ते शूद्र आहेत. आणि त्यांना या पद्धतीचे कोणतेच अधिकार नाही. त्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाही. या देशामध्ये ब्रह्महत्या सगळ्यात मोठं पाप आहे. राजाने काही झालं तरी हे ब्रह्महत्येचं पाप कधी करायचं नाही. परंतु या राजाने ब्रह्महत्येचं पाप करायचं नाही, पण दुसऱ्या बाजूने शूद्राची हत्या झाली तर काय? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक के हत्या के समान है. म्हणजे एका बेडकाला मारणं काय, एका कुत्र्याला मारणं काय, एका मांजराला मारणं काय आणि एका शूद्र माणसाला जे या देशामध्ये पुराणाच्या व्याख्येनुसार 90% अधिक आहे त्यांना मारणं काय, ही या देशामध्ये माणसांची किंमत राहिलेली आहे. आणि या विचारधारेला आपण मनुवादी विचारधारा म्हणतो. त्याचं नेतृत्व करणारी ही संपूर्ण विचारधारा बाळगणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून हे छुपेपणानं याला म्हणतायत अर्बन नक्षलवाद. जे लोक आर्थिक समानतेविषयी बोलतात, सामाजिक समानतेविषयी बोलतात, सगळ्यांना समान अधिकार दिले पाहिजे असं म्हणतात, सगळी माणसं समान आहे असं म्हणतात, ती सगळी अर्बन नक्षलवादी. म्हणजे आपली राज्यघटना अर्बन नक्षलवादी, म्हणजे आंबेडकर अर्बन नक्षलवादी, फुले अर्बन नक्षलवादी, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अर्बन नक्षलवादी आणि RSS चे प्रमुख मनुवादी. आणि आमचे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते मनुवादी. आता प्रश्न ठीक आहे, म्हणजे एकदा जर स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणत असतील मी मनुवादी आहे, ते ब्राह्मण जन्मात जन्माला आलेले आहेत, पण बावनकुळेंचं काय? ते तर शूद्र जातीत जन्माला आलेले. शूद्र जातीत जन्माला आलेला माणूस सुद्धा छानपैकी या गोष्टींचं समर्थन करतो. त्याची दोन कारणं असतात. एक कारण असतं की त्यांना हे काय आहे हेच कळत नाहीये, कळण्याच्या पलीकडचं आहे. आणि दुसरं कारण असतं कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तर हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करून थांबतो.